नमस्कार मित्रांनो, दिव्यबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आज मी जळगाववरनं सोनपरी आंब्याची कलमं आणले आहेत। त्याच्यासोबतच दशेरी आणलेले आहेत जळगाववरनं जैन नर्सरीमधनं, आणि राहुरीवरनं मी केशर आंब्याच्या कलमं आणलेल्या आहेत। तर आता मी माझ्या शेतावरती 20x7 या पद्धतीने त्या कलमा लावणार आहे आणि त्याच्यासाठी गड्डे तयार करायला घेतलेले आहे। तर ते गड्डे कसे तयार करतोय ते दाखवतो। माझं बेड जे आहे ते 10-10 फुटावरती, म्हणजे 10 फुटाचा बेड, मग 10 फुटाची नाली, परत 10 फुटाचा बेड अशा पद्धतीने आहे। तर ती कलम लावताना उत्तर दक्षिण 7-7 फुटावर लागेल आणि 2 ओळींमधलं अंतर हे 20 फूट असणार आहे। तर मी गड्डे कसे करतो आहे आणि बेड कसा आहे आपल्याला दाखवतो। इथे या दोन, म्हणजे या नालीचं अंतर आहे ते 10 फूट आहे। मग हा 10 फुटाचा बेड आहे, मग परत एक नाली आहे ती 10 फूट आहे, मग परत 10 फुटाचा बेड आहे, आणि अशा पद्धतीने इथे आपण गड्डा करत आहोत। याच्यामध्ये आपण साधारणतः 4 ते 5 किलो शेणखत, 1 किलो निंबोळी पेंड आणि 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा टाकणार आहोत, आणि मग झाड लावू। सोबतच इथे आपला ड्रीप असणार आहे। माणसं आता गड्डे करत आहेत। आपण हे 19 जुलैला कलमा लावणार आहोत, त्याच्यापूर्वीची आपली तयारी सुरू आहे। आता मी तुम्हाला ज्या मेजरमेंट घेतलेल्या ते दाखवतो। हे 7 फुटाचं बरोबर मेजरमेंट आहे बघा। ही इथे एक काडी लावली आहे, मग इथे 7 फुटावरती दुसरी काडी आहे, 7 फुटावरती तिसरी काडी आहे। अशा पद्धतीने आपण काड्या लावल्या आहेत आणि तिथे आपण आंब्याच्या झाडांच्या कलमा लावणार आहोत। माझ्या इथे ऑलरेडी माझ्या आजोबांनी लावलेले काही आंब्याचे झाडं आहेत, ते तुम्हाला दाखवतो। इथे माझा ॲझोलाचा टाका आहे, त्याच्यावरती त्या आंब्याचे झाडं येतो। तर मी आत्ताच मागच्या आठवड्यात त्याची थोडी छटाई केली। मी राहुरीवरनं राहुरी म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठमधनं ॲझोलाचं यावेळेला सीड आणलं। माझ्याकडचं ॲझोला खराब झालं होतं, तर तुम्हाला तो ॲझोला पण दाखवतो। मित्रांनो, हा ॲझोला गायींसाठी तर उत्तम आहेच, पण ज्यावेळेला अति पाऊस होता आपल्या शेतामध्ये, त्यावेळेला जर का थोडासा ॲझोला आपल्या शेतामध्ये फेकून दिला, जिथे पाणी साचतं तिथे, तर तो पाणी पण कंझ्युम करतो, प्लस तिथे एक हिरवळीचं खत म्हणून सुद्धा तो नंतर कामी येतो। हा ॲझोला आहे। आता साधारणतः 15 दिवसांमध्ये हा पूर्ण टाका कंप्लीट होऊन जाईल। यालाच आम्ही इथे छान स्ट्रक्चर केलेलं आहे लोखंडी। ज्यावेळेला पाऊस होईल त्यावेळेला याच्यावरती ताडपत्री टाकू, कारण याच्यात अति पाणी नको, आणि उन्हाळ्यामध्ये याला शेड नेट लावू। अशा पद्धतीने आपले गड्डे करण्याची सुरू आहे। बाजूलाच ॲझोला आहे। असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।